गेल्या काही दिवसापासून अनेक प्रसार माध्यमांवर माझ्याविषयी ज्या चुकीच्या बातम्या पसरत आहेत त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी मी इथे बसलेलो नाहीये. माझ्या कामातली विश्वासार्हता लोकांना सांगू शकते की मी चुकीचं काम करू शकत नाही. PMRDA प्रशासनाने कायदेशीर सगळी प्रक्रिया पूर्ण करून हे संबंधित कंपनीचं बांधकाम बेकायदेशीर ठरवून सुद्धा गेले वर्षभर अवैध प्रकारे बेकायदेशीरपणे तिथे ती कंपनी कार्यरत आहे. मला पोलिसांनी अटक केली वगैरे असं जर काही पोलिसांचं म्हणणं असेल तर सक्षम न्यायालयापुढे 24 तासाच्या आत तरी त्यांनी काय केलं पाहिजे, सादर केलं पाहिजे. मग ते सुद्धा त्यांनी का केलं नाही? पत्रकारिता हा लोकशाहीचा तिसराच आहे ना, पण चौथा खांब आहे. आणि आता हळूच आवाज येतोय की तो खांब डळमळलाय. पण माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी तो डळमळू नये असं काम केलं पाहिजे. माझ्या जागी दुसरं कोणी असता तर सगळ्यात जास्त आगपाखड तुमच्यावरच केली, तुमच्यावर मीच पत्रकारांवर केली असती. पण मी स्वतः ग्रॅज्युएट आहे, मी उच्च शिक्षित आहे. मी संत साहित्याचा अभ्यास करत असताना अजूनही पुढे अनेक गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये करतोय. तर हे सगळं करत असताना जाहीरपणे पत्रकारांना विनंती करतो, बाबांनो, चांगलं काम करणारी माणसं समाजात फार कमी आहेत. त्याच्यामुळे कोणती बातमी देताना दोन्ही बाजू तपासून बघत जा. तुमच्या बातम्यांमुळे एखादा फाशी घेऊ शकतो रे बाबा. आणि मी ह्याच्यातला नाहीच आहे, मुळातच हे सगळं जे चाललंय याच्यातलं मी नाहीये. माझं काम तुम्ही पहा, हे प्रसिद्ध होऊन लोकांना दमदाटी करणं. आम्ही तुकोबारायांचे छावेत, पट्टे ढाळून आम्ही जगी विष्णुदास, तुकोबारायांचा अभंग आहे. आमच्या खांद्यावर पताका आहे, निश्चितच आहे. पण जर कोणी नाठाळ चुकीची कामं करत असेल आणि कुटुंब उद्ध्वस्त करत असेल तर त्या पताकेच्या खाली दांडकं सुद्धा आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावं.